उत्तराखंडच्या रामनगर शहरामध्ये भयंकर घटना घडली। ड्रग्जचे व्यसन असलेल्या 17 वर्षीय मुलीने पैशांसाठी वेगवेगळ्या पुरुषांशी शरीर संबंध ठेवले। या मुलीमुळे 19 जणांना HIV ची लागण झाली। या तरुणांना हे माहीत नव्हते की ते ज्या मुलीसोबत शरीर संबंध ठेवत आहेत ती HIV पॉझिटिव्ह आहे। यापैकीच एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट करत घटनेची माहिती दिली। या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे। एका तरुणाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत दावा केला आहे की मुलीच्या संपर्कात आलेल्या पुरुषांना ती HIV पॉझिटिव्ह आहे हे माहीत नव्हते। ज्या तरुणांनी या मुलीसोबत शरीर संबंध ठेवले होते त्यापैकी काही जण विवाहित आहेत, ज्यामुळे हा विषाणू त्यांच्या पत्नींमध्ये पसरला। तरुणाने या पोस्टमध्ये असे देखील सांगितले की उत्तराखंडमधील नैनितालमधील एका 17 वर्षीय मुलीने 19 तरुणांना HIV दिलाय। तिला ड्रग्जचे व्यसन होते आणि तिचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या अनेक तरुणांसोबत शारीरिक संबंध ठेवले। या पुरुषांना माहीत नव्हते की तिला HIV आहे। तिचे काही विवाहित पुरुषांसोबतही संबंध होते, ज्यांच्या पत्नींचाही HIV झाला आहे। या मुलीने ज्या तरुणांसोबत शरीर संबंध ठेवले होते त्या तरुणांशी काही गंभीर आरोग्य समस्यांची तक्रार केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले। त्यांनी रामदत्त जोशी जॉइंट हॉस्पिटलमधील ICTC संपर्क साधला, ज्या ठिकाणी त्यांची HIV टेस्ट करण्यात आली आणि ही टेस्ट पॉझिटिव्ह आली। या तरुणाची चौकशी करण्यात आली तेव्हा त्यांनी त्या मुलीसोबत संबंध ठेवल्याचे समोर आले। आर्थिकदृष्ट्या कुटुंबाची बिकट परिस्थिती असल्यामुळे ही मुलगी ड्रग्ज घेत होती। समुपदेशादरम्यान असे आढळून आले की ती अनेक महिन्यांपासून अनेक संक्रमित पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवत होती। त्यामुळे या मुलीला HIV झाला आणि तो पसरत गेला। या मुलीमुळे 19 तरुणांना HIV झाला आणि आता त्यांच्या बायकोला देखील HIV झाला। या घटनेमुळे आता खळबळ उडाली असून हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे।